नमस्कार. मी थोडंसं 4-5 दिवस झालं ॲक्च्युली मला झोप लागणं झाले, खूप टेन्शन आलंय. त्यामुळे म्हटलं थोडासा आपल्या लोकांशी संवाद साधावा. तर ॲक्च्युली माझं टेन्शन असं आहे की मला 2 मुली, 1 मुलगा आहे. माझी मुलगी आता सध्या 3रीला आहे. 4थीची मुलगी आता मोठी झालेली आहे, म्हणजे तिचे पिरियड्स चालू झालेले आहेत. ते ऐकल्यापासून माझ्या डोक्यात काय बसलं आय डोंट नो. मला ॲक्च्युली झोपच लागत नाही. तिला बघितलं की जसं झोपच उडून गेले, काही टेन्शन नसेल. मला वाटते आई होणं खूप अवघड आहे, आणि त्याहीपेक्षा मुलीची आई होणं हे तर खूपच कठीण आहे. आता कळतंय आपल्या आई का म्हणतात बाहेर जाऊ नका, किंवा कोणाशी जास्त संपर्क साधू नका, किंवा कुठेही सोडत नव्हते. की आता कळतंय आम्हाला जेव्हा आई झाली मी. ॲक्च्युली तेव्हा लहानपणी आईची कधी ऐकली नाही, कुठे जाऊ नको म्हणले की मुद्दाम जायचं. पण आता तेव्हा तरी सेफ होते मुली, तर आता अजिबात सेफ नाहीये. त्यामुळे ती शाळेत गेली की धडधड जोपर्यंत ती घरी येऊन पोचत नाही तोपर्यंत जीवाला समाधान होत नाहीये. खरंच मुलीची आई होणं खूप अवघड असतो. आता कळते मला का जास्त करून पॅरेंट्स म्हणतात की मुली नको, मुलगा हवं. ते ॲक्च्युली ह्या सर्व टेन्शनसाठी म्हणत असतील, किंवा त्यांचा वारसासाठी सुद्धा म्हणत असतील. बट हे सगळं मुलीला सांभाळणं ना, हे सर्वात जास्त कठीण आहे. ज्यांना मुली आहेत, आता ॲक्च्युली सरकारने 7 वर्षाचं जोपर्यंत मुलगा असो मुलगी असो, जोपर्यंत 6 वर्ष संपून 7व्या वर्षी पहिलीला जात नाही तोपर्यंत, 6 वर्ष संपून 7 वर्ष चालू होत नाही तोपर्यंत पहिलीला घेत नाही. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा 5, 5.5, 6 वर्ष झाले की पहिलीला टाकायचे. म्हणजे जेव्हा आपण 7वी 8वीला व्हायचो त्यापर्यंत जवळपास आपले 10 ते 12 वर्षाचं आपण व्हायचो. आताच्या मुली 7वीला पहिलीला म्हणले की 4थी 5वीलाच 10-12 वर्षाचे होत आहेत. त्यामुळे ते 3री 4थी म्हणल्यावर आपल्याला वाटतं लई लहान आहे. पण आपण ह्या वयात, आताच्या ज्या मुली 3री 4थीला, आपण त्या ह्यांच्या वयात 5वी 6वीला असायचो. म्हणजे 1-2 वर्षाचा फरक पडतोय. त्यामुळे आपल्याला थोडं कळायचं सुद्धा. आताची मुली म्हणजे जास्त, त्यांची माइंड खूप जास्त पळते, आपल्यापेक्षा जास्त पळते. पण आपण एजनी कमी असलो तरी शाळेत वयाने मोठ्या असल्यासारखं दिसायचं. आता माझी मुलगी 3री आणि तिचं मैत्रिणी म्हणजेच 4थीची मुलगी मोठी झाली, शहाणी झालेली आहे. खरं तर पॅरेंट्स मोबाईल बंद करा, आणि टी व्ही तर अजिबातच देऊ नका. कारण माझं टी व्ही चालू असतो, बट सुट्टीला, दिवाळीच्या सुट्टीत 1 महिना आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत 1 महिना, 2 महिने टी व्ही चालू असतो कंटिन्यू. त्यांना कितीही बघू शकता तुम्ही, कार्टून फक्त असं लावून देते मी. पण आता जेव्हा जून महिना सुरू होतो, जून 1ला टी व्ही बंद झालं आमचं. त्यात आता जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळी 15 दिवस 20 दिवस सुट्टी असतात, त्या टाइमला टी व्ही चालू होतो आमचा. तोपर्यंत मी सुद्धा बघत नाही. ते दोन्ही आमचे लहान आहेत, जे बालवडीत जातात, त्यांना सुद्धा बघायला भेटत नाही, मोठी मुळे. कारण ती टी व्हीमुळे अभ्यास शक्यतो करतच नाहीत. टी व्ही चालू झाला की तोंड उघडलं की टी व्ही असंच बघतच राहतात. ते अभ्यास पाठी घेतलेलं असतं पण ते अभ्यास करत नाहीत. आणि मोबाईल दिले की आताची मुलं मोबाईलमध्ये काय बघतात काय काहीच कळत नाही. आपल्याला वाटतं मोबाईल घेऊन बसले, थांब बसू दे, पण काय बघतायत काय त्यांनाच माहीत. आपण घ्यायच्या आधी सगळं डिलीट पण झालं असतं, सगळं काय म्हणतं क्लिअर करून टाकतात. त्यामुळे ॲक्च्युली मोबाईल देऊच नका. आणि डेअरी, तुमची मुली असतील तर डेअरी प्रोडक्ट अजिबात देऊ नका. शक्य असेल तर कुठे गाय म्हशी जे दूध देतात, ज्यांचे गाई म्हशी आहेत ते दूध घरोघर वाढतात. इकडे कोकणात एक बाबा येतात आमच्याकडे, म्हशीचं दूध चालू केलं आम्ही पण. पाकिटाचं दूध आता बंद केलं मी, ते ऐकल्यापासून. तुम्ही पण प्लीज पाकिटाचं दूध, डेअरी प्रोडक्ट काहीही देऊ नका. शक्य तेवढं घरातलं काहीही घरात बनवा, काहीही घरात बनवून खाऊ घाला तुमच्या मुलांना, पण बाहेरचं शक्यतो घालवू नका. 4थीच्या मुलीला काय कळत असेल, पिरियड्स आले म्हणल्यावर तिला काय, तिचं वय काय असेल, आणि तिला दर महिन्याला किती त्रास होणार. हे मला तर वाटतं शक्यतो ह्यात सगळं आपल्याच चुक्या आहेत. कारण आपण जवळपास 9वी 10वीला जाईपर्यंत मुली मोठे होत नव्हते. काही मुली फक्त 7वी 8वीच्या आसपास मोठे व्हायचे. पण आता 3री 4थीला म्हणल्यावर काय झालं, काय आपल्या अर्धा निम्म्या वयातच ते मोठे व्हायला लागलेत. आता स्टार्ट झाले म्हणल्यावर त्यांचं लग्नापर्यंत काय हाल होईल त्यांचं, काही
खरंच प्लीज काही सोल्युशन असेल तर मला द्या, जेणेकरून मला पण कळेल. मला ॲक्च्युली 5-6 दिवस झाले ही गोष्ट ऐकल्यापासून मला झोपच लागत नाही. काय करू मला सुद्धा कळत नाही. तुम्हाला काहीही माहीत असेल प्लीज कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण जर मुलींची आई असाल तर मला पण थोडंच काय होईना माहिती द्या.